तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कालदादा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आता 2-3 दिवसापासून बाहेर होतो. रात्री पण खुलदाबादला गेलो, त्याच्यामुळं आपण चालला तर गाडी वॉशिंग करायला. गावात काय चालू आहे काही नाही पाहतो. त्याची गाडी इकडे उभा करतो. पाहू ते मुलगावराला पैसे घेऊन, त्याच्यामुळे थांबलो. कालचं भाडं पण आपलं असं होतं काय उधार गेलो भाडं. जाऊ दे, काय अडचण नाही, पैसे येणार आहे बाई. ये आज नाही उद्या ये. तर मंडळी, आपण आलो इकडं भाई. इथं ग्रामपंचायतीचं काम चालू भाई. थुत्तूर मुत्तूर पालमपुरा साडा भाई आतून तरी काम चालू भाई. भाई असं ग्रामपंचायतीचं काम आहे भाई. किती दिवस टिकन आता ही होय मामा? किती दिवस टिकन? गज सडत नाही तर सिमेंटच पडून जात त्याचं कडीकडीन सगळं. हा तर चला भाई. हाय उद्धव भेटला मला सकाळी सकाळी. हाय उद्धव. बाबा आलेले आहे. बाबा कशी चालू तुमचं काम वगैरे? हा मस्त आहे. चालू आहे बाबा. सोमनाथचं काय लाभांगलं काय मी. पण आमचं एक माणूस मिस आहे. मला भाई मला रत्न दिसला तू आणि तू सोमनाथ. मला आवर्जून फोन करायचा बरं का. एक मिनिट वेळ का कोण म्हणलं तुम्ही? रत्न. रत्नला नाही मी ओळखीत पण गावात. रत्न माहिती नाही आपल्या पण गावात. रत्न नावाचा प्राणीच नाही माहित आपल्याला. तुला माहितीये का भाई? नाही आम्हाला रत्न घेत नाही माहिती. मग तुला कोणीच माहित नाही, पण दिसला तर फोन करा. चालेल तुम्हाला आहे त्यामुळे कोणी भेटला मी सांगून कोणी सांगू शकतो आम्ही गुपित माहिती राहील. आम्हाला रत्न भेटत नाही माहिती आम्हाला. तर चला भाई, गुपित माहिती द्या पण मला. हाय दशरथ. हाय हाय दशरथ. दशरथ तुझे पैसे दिले रतन ना? नाही दिले अजून. का बरं? आता किती झाले? आता 850 झाले. अरे वा वा भाई. तू 150 रुपये हे ना काय पर डे? per day. 150 रुपये पर डे ना पैसे देतो भाई दशरथ. रतनला दिलेले तिने. आता रतन माझे पण घेऊन बसलेले 7,000 रुपये. म्हणजे देणार आहे आज. तुला आसोडाला तेल वगैरे लावून ठेवलं असेल तू मग त्याच्यामुळे. एवढी काठी आणि अरे भाई उद्धव आज आहे भाई. रत्न नावाचा प्राणीच माहित नाही म्हणे. आणि ते विचार रत्नची वाट पाहू परिचय नाही भाई. आम्हाला सगळे सगळे अरे बाबा तू तू असं लाजवतो का बरं? कोकणचा ओनर आहे तो. अरे मी आहे ना पण जाण तू जाण तिकडून याचा फोन कधी कंटिन्यू चालत राहतो मित्रांनो. याचा कधीही फोन चालू राहतो. त्याला हाय केलं का ते तिकडेच गुंगीत राहतो. तर सरपंच भेटलेले आम्हाला. आता सरपंचाला ड्रॉप करतो मी फाटेपर्यंत. चला मंडळी. तर मित्रांनो, आपली इथं वॉशिंग चालू आहे. गाडी इथं लईली आपण वॉशिंग साठी घरी. तर चालू भाई वॉशिंग. हे बघू शकता भाई. हो ना. तर मंडळी गाडी गिडी धुवून निघलो. धुणं झाली भाई आपली. आता गाडी गिडी धुवून झाली. मित्रांनो निघलो आपण तिथून. आता गाडी गिडी धुवून मस्त पद्धतशीर मध्ये. काय अवघड आहे भाऊ. त्या हार्वेस्टर पाशी गॅरेज आहे भाई. आता या असं रॉंग साईड होऊन जायला लागतं भाई. चला मित्रांनो, काय भाडे गिडे असेल तर फोन करा मित्रांनो. घरीच आहे मी आता. कालच आलो मी गोंदियाहून, आज घरीच आहे. ते भाडे गिडे असले तर फोन करा. नंबर आहे आपला 9923193998 9923191939. मित्रांनो नंबर आहे माझा, फोन करा. तर मित्रांनो आपण आलेलो आहे हॉटेल एम नाना. बघू शकता तुम्ही. आता इथं थोडीशी गाडी लई. हे नानाचा दवाखाना आहे, म्हणजे आयुर्वेदिक दवाखाना आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. नानामध्ये बसलेले. आपण नानाला विचारू नानाकडे कोणते कोणते औषध आहे. तर मित्रांनो हा नानाचा दवाखाना बघू शकता तुम्ही. मी नानाला विचारू शकतो, नाना तुमच्याकडे कसलं कसलं औषध मिळतं? मित्रांनो फोन करा नानाला. ओके नाना. ओके नाना. तसंच मी हॉटेलच्या पाठीमागं आलो. दादाचं काय काय झालं दादा? मला सांगा ना काय झालं.
काही नाही झालं. मग दादाचं ढोरं गिरे भाई. दादाचा मुलगा डॉक्टर की करतो. तर काय करते दादा तुमचा मुलगा? काय करतो? सगळं माहिती ना तुम्हाला. नाही ना तुम्हाला मित्राला सांगा ना माझ्या. हा सांगा. MBBS करतो. MBBS करू आला भाई. त्यांचा मित्र कुठे आहे शिकायला? मित्र रत्नागिरी. मुलगा मुलगा चला आता मी भाई त्यांचा मुलगा आहे भाई रत्नागिरी शिकायला आहे. MBBS करू आला भाई. डॉक्टर होणार आहे भाई त्यांचा मुलगा. भाई हे त्यांची शेती बिती भाई. हे पहा त्यांच्या गावड्या गिवड्या भाई. हे पहा त्यांनी खाद्यबिद्य आणलं भाई. आता हा त्यांचा पुतण्या भाई हॉटेलवालाच आहे. ते नानाचं पोरग ते आयुर्वेदिक देते का त्यांचा पोर आहे भाई. इकडे भरत आहे भाई. भरत काहीतरी आला सगळे विषय होता भरत. हा तर हे दादा भाई तुला गावडी घ्यायची काही? कोणची गावडी? कोणची? तर भाई ही गावडी भाई. ही गावडी घ्यायची भरतला भाऊ. ही बघू शकता तुम्ही. भरतच्या दररोज जायचं भाई. भरतचं लग्न होणार आहे. भरतला चांगलं दूध द्यायचं बरं का. भरत गावडी घेणार आहे भाई बरं का. तो त्याच्या सगळं त्याच्या इतर गेल ना तर मस्त दूध बीत द्यायचं भाई. त्याचं लग्न होणार आहे. आता त्याच्यासाठी तुला नेऊ लागला तो माहिती का. ते ताना पाणी नाही झाली भाई. बायकोला दूध घेत खाऊ लागत भाई तुला. आता तुला त्यासाठी घेऊन चालला भाई ते इकत. बरं चला भाई. भरत हाय भरत तुला घ्यायची का? भरतले खुश राहत दूध खा. भरतला गावडी घ्यायची भाई. चला भाई चांगलं चालन घेऊन टाका. ऐक ना दादा पटलं दादाचं सौद्यात काहीतरी होईल. दादा देऊन टाका. तिची लक्ष्मी येणार आहे. ही पण लक्ष्मी. हा बरं हा चालन भाई. भाई ही त्यांची मुलगी आहे भाई. ही खूप लाजती बाई. ती स्वामी विवेकानंदला शिकायला भाई ती. बरं कसं काय चाललंय शांभू? म्हणजे हा सुखी संसार कसा चालू आहे? बरं खरं सांगा इमानदारीला. बरं एक मिनिट खरं. बरं खरं सांगा लग्नाच्या अगोदर सुखी होते एक लग्नाच्या नंतर सुखी? लग्नाच्या अगोदर बरं काय होतं नेमकं काय खरं सांगा. तर चला भाई तुम्ही समजून घ्या भाई. कमेंट मध्ये लिहा भाई. ते कुत्र भाई इकडे नानाचा व्हिडिओ काढायचा भाई. तर मित्रांनो आपण निघलेलो आहे. आता आपल्याला जायचं मळ्यात. कारण की लय दिवसांनी मळ्यात नाही गेलो. चक्कर मारून येतो भाई. नाही तर मग हे खरं नाही. तर भाई हे पहा मित्रांनो हे आपलं शेड आहे भाई. बघू शकतो झाड आहे मित्रांनो आपलं. बघू शकता भाई झाड भारी ओरल भाई मित्रांनो. चला भाई हे आपलं शेड मध्ये गेट आहे मित्रांनो. हे आपले ढोर गाई गावडी. तर भाई ही आपली गावडी भाई मित्रांनो. हे बघा मग तर असा विषय खाद्य गिद्य सगळं गोठा भाई आमच्या ढोराचा. बाकी मिरून आले भाई बांधली. वरती जायचं भाई मळ्यात आपल्याला. अरे आपलं मुरून मिरून टाकेल भाई असा. तर चला वरती जाऊन येऊ. तर चला भाई आम्ही चाललो तर वरती. वरल्यावर जायचं भाई आपल्याला. तर आलेलो आहे आपण मळ्यात. हो भाई तर चला इकडे गाडी आपली भाई. मळ्यात आलो. हे आपले पपाया गिपाया मस्त गहू आहे आपल्या भाऊ. आपल्या भावाचा भाई गहू. विहीर आहे सामायिक आमची भाई. पाणी घेणे चांगलं आहे मस्त आहे. हे चुलतं हे आजू महाराजचं आहे. ज्ञानेश्वरचं त्याच्यावरून कृष्णाचं. तिकडून आपलं भाई इकडे गाडी उभा आहे भाई डायरेक्ट प्लॉटिंगमध्ये. आपल्या वावरात जायचं भाई आता मित्रांनो. आपल्या वावरात जायचं आहे मित्रांनो. मित्रांनो हे आपल्या चुलत्याचं आहे. कसे बिछले असा विषय. काय भारी कलर आहे भाई याचा. कसा विषय मग किती भारी भाई. टाइम झाला त्याचा.
सही लगा असंच राहतोय मित्रांनो. काय हे कांदे टाकेले याच्यामध्ये, इकडं गहू आहे आपला. अय्या, ई पाणी भरलेलं त्याच्यामुळं असं होऊन आला का. तर मंडळी मी आलो होतो मळ्यात, महिला मंडळाचं मस्त कांदे गिंदे खुरपाचं काम चालू आहे भाई. काय हो, कोणाचं काय तर कोणाचं काय. पहा बर तिथे नादर काम करायला भाई लक्ष्मी. असंही नको ना दादा, पाय ना म्हातारी कशी दादा करती. तर भाई हो आर्मीची तयारी करू चालू भाई. असं गाणं डसून घातलं भाई. त्याच्या भाई आयफोन आहे भाई, आहे ना रे. शाळा वाचते तर पण मराठी गे रे खडखड. हा आखीन घे ना, आखीन घे. हा आखीन दर्शित आखीन तितकंच घ्या. हा तर चला मित्रांनो, कसे कांदे झाडं बिडं कसं काय मोसंबी गिसंबी आमचे जेवरी गिवरी कशी फुलं गेलं भाई. तर मंडळी आम्ही आणली वांगी. आता वांगे टाकणार आहे आम्ही, वांग्याचं भरीत बनवणार आहे भाई घरी. बघू शकता याचा आर करून घेतो भाई. आर करून घेतो भाजून घेऊन मस्त घरी नेऊन भरीत बनवू याचं. बरे भाई कोथमीर गिथमीर काढ रे भाई मंडळी. म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे वांगे टाकले आपण. आता त्याच्यावरून झाकून टाकू. अशा प्रकारे आपण झाकिलं भाई त्याला, वांगे टाकिले भाई. आता भाजून भाई, आता जाळ झाला मित्रांनो. मस्त इथून भाजून घेऊन घरी जाऊन बनवून खाऊ. मंडळी आता बसला मी. हे बघा यांना घेतली गाणी डसून तर काय टॉप गिफ्ट घे. हा भाई चला. तर चला मंडळी आता झालं तुमचं काही रात ते हरभरं हे घे बरं भिजून घे. मंडळी हे आपलं कोठ आहे ढोराचं. पिल्ले बसलेले आमचे कसे पळते बिंग बिंग. तर मंडळी आम्ही आलो घरी आणि भक्ता मावशी चालली चावल घेऊन. कर काय आज बिर्याणी बेत आहे काय, व्हेज पुलाव आहे काय भाई. मला देशील ना पण. तर भाई आम्हाला हे घे ना, टाळ घे दे ना ग. तर भाई आम्ही पाहतो जेवणच आहे मित्रांनो. मी आलो घरी आता. आम्हाला बरोबर वांग्याचं भरीत राहिलं, कांदा लसूण निसरायली भाई. ती आता निसरायली भाई ती छान छान. लय मोठा निशे पटकन लवकर तिथे. हा मित्रांनो ह्या गिल्लासामध्ये टाकली कोथमीर, हिरव्या मिरच्या आणि ही लसणाची पात आहे भाई. तिकडं लसण निसून चाललं भाई, ते लसूण पण टाकायचं ठेसाला. याच्यामध्ये टाकलं लसूण, मिरची, लसणाची पात आणि कोथमीर. याला कुटून घ्यायचं मित्रांनो. हे आहे अद्रक, लसूण आणि लसणाची पात आणि कुटून घेतलेली आहे. मित्रांनो लसणाची पात, लसूण आणि मिरची कुटून घेतलेली आहे. इकडे कोथिंबीर आहे, इकडे कांदा आहे. चला आता फ्राय करायचं भाई. मित्रांनो जिरे टाकलेले आहे आपण. आता थोडीशी मोहरी टाकू. हे मोहरी घ्या म्हणजे भारी वाटण मग. हालून घेतलं आपण. आता राहिली कोथमीर शेवटला टाकू भाई. मस्त हालून घेतलं मंडळी. झालेलं आहे आपलं भरीत. इकडे बाजरी भाकरी पण रेडी आहे मस्त. तर भाई आता मी घेतो जेवायला. मस्त पैकी घेतलं भाई आपण आता. मस्त वांग्यात भरीत आहे भाई. या जेवायला. तू सांग जेवायला हो. घेतलं भाई वांग्याचं भरीत बनवलं भाई. आता बाजरी भाकर ते जेवण करतो भाई. पोरं म्हणलं की जेवण रे बाई खरंच ना. दर्शिक चल आण दे. तर मंडळी आपलं झालं जेवण मस्त पद्धतशीर मध्ये.
वांग्याचं भरीत ते खाल्लं हा पोऱ्या लय नाराज आहे भाई मायावरती. त्याला ते काय म्हणते त्याला कोणची केटीएम घ्यायची का? घेऊ आपला टीम येणार आहे भाई. हर्षद दादा आपल्याला सगळे नाव ठरणार आहे. हं? फक्त तू हुशार होय अभ्यासामध्ये. मस्त तू लाईन क्लिअर करा मग आपली लाईन क्लिअर करू आपण. हो हा चला भाई लाजू राहिला तो. मंडळी मी जेवण घेऊन करून आलो. आता ही गँग आली आता शाकणारी. ही आता आम्ही जाणार आहे. हा माणूस बघा तुम्ही, इथे दैन बघा तुम्ही. यांचं काही काय दैन पहा तुम्ही. कॅनी पहा, माणसाची दैन पहा. हा असं नसतं राहत पाटील. तुमचं जीव हे असं नाही चाललं तर दोन अरे अवघड आहे भाऊ. गोरख भाऊचा मुलगा इकडे ये ना दादा. तर गोरख भाऊचा मुलगा भाई जो मस्त आहे. तू कितीला आहे रे? हा चौथीला आहे भाई. माझा मुलगा एक वर्गाम पुढे आहे का? तू कुठं आहे शिवाय? बाप तू इंग्लिश स्कूलचा माणूस आहे भाई, मराठी मीडियमचा नाही भाई. तू थायलंड मध्ये शाचा आहे भाई. तू कोकण किनारपट्ट्याचा माणूस नाही भाई. तू इकडचा महाराष्ट्राचा माणूस आहे. थायलंड गिलंडचा माणूस आहे. म्हणजे तू इंग्लिश स्कूलला शिकायला आहे ना. म्हणजे तो थायलंड मलेशियाला ड्युटी करणारा माणूस आहे, महाराष्ट्रात ड्युटी करणारा माणूस नाही. तर चला भाई असं राहिला भाई ते.